नैसर्गिक आपत्ती याबरोबरच नदीकाठी घेत असलेल्या पिकांना हुमणी व अन्य कीड रोगापासून शेती उत्पादनावर परिणाम होत आहे। अशा स्थितीत पर्यायी पिकांची निवड करून आपली शेतीची उत्पादकता कशा पद्धतीने वाढवता येईल याचा अभ्यास करून आपली शेती यशस्वी करावी। दिलीप सबनीस यांनी बांबू पिकातून केलेली लागवड ही इतरांना देखील प्रेरणादायी आणि आदर्शवत असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम आणि आरोग्य समिती सभापती व माजी संचालक सर्जेराव पाटील यांनी वालूर येथे आयोजित कार्यक्रम प्रसंगी केले। वालूर येथील प्रयोगशील व प्रगतशील शेतकरी दिलीप सबनीस व युवा शेतकरी ओंकार दिलीप सबनीस यांनी वालूर येथे त्यांच्या शेतावर केलेल्या टुलडा जातीच्या बांबू लागवडीचा तोडणी शुभारंभ सर्जेराव पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला। त्याप्रसंगी ते बोलत होते। पुढे बोलताना ते म्हणाले की शेती करत असताना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे। नैसर्गिक आपत्ती आहेच, याबरोबरच शेतमालाला मिळणारा दर हा देखील कमी जास्त होत आहे। आज दिलीप सबनीस यांनी नदीकाठी असलेल्या क्षेत्रात टुलडा जातीच्या बांबूची यशस्वी लागवड करून पर्यायी पिकाचा शोध घेत प्रयोगशील वृत्ती जपली आहे। अशा सुधारित बांबू लागवडीकडे शेतकरी बांधवांनी विशेष लक्ष द्यावे। बांबू उत्पादक दिलीप सबनीस म्हणाले की 2018 साली अटल बांबू योजनेच्या माध्यमातून 2.25 एकर क्षेत्रावर टुलडा जातीच्या बांबूची लागवड केली आहे। नदीकाठी असणारी जमीन या पिकासाठी वापरली। आज प्रत्यक्ष उत्पादनात सुरुवात झाली। 1200 रोपांची लागवड केली होती। आता तोडणी योग्य बांबू झाला असून शेतकरी बांधवांनी अशा पर्यायी पिकाकडे वळत बांबू लागवड ही नापीक जमिनीत सुद्धा यशस्वी होत असते। आपली उत्पादकता वाढवण्यासाठी बांबू लागवडीकडे अधिकाधिक शेतकरी बांधवांनी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे। बांबू बोर्ड समन्वयक अजित भोसले म्हणाले की शाहूवाडी तालुक्याच्या दुर्गम नापीक जमिनीमध्ये ही लागवड यशस्वी होत आहे। पाऊस व अन्य कीड रोग यापासून सुरक्षित व हमखास हमीभाव देणारी बांबू लागवड यशस्वी होत आहे। प्रगतशील व प्रयोगशील शेतकरी दिलीप सबनीस यांनी स्वतःच्या नदीकाठी असणाऱ्या जमिनीमध्ये बांबू लागवड करून इतर शेतकऱ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे। या बांबू शेतीला भेट देऊन शेतकरी बांधवांनी आपल्या परिसरातील बांबू लागवड करावी। यासाठी केंद्र शासनाच्या वतीने विविध योजना देखील आहेत, याचा लाभ घ्यावा। यावेळी राजू केसरे, विरळेचे सरपंच सुरेश पाटील, मारुती गुरव, राजाराम विरळे, यशवंत पाटील, मधुकर देसाई, संभाजी देसाई, माधव जोशी, विकास आसुरळेकर, सुरेश तळेकर आदींच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते। ओंकार सबनीस यांनी आभार मानले। वालूर येथे प्रयोगशील शेतकरी दिलीप सबनीस यांनी केलेल्या बांबू शेतीमधील बांबू उत्पादन तोडणी शुभारंभ प्रसंगी सर्जेराव पाटील व उपस्थित शेतकरी